पेण तालुक्यातील 5 वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून निर्घृण हत्या. संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात. पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीतील हृदयद्रावक घटना. निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला चिमुकलीचा मृतदेह. रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिया वाघमारे असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी किरण वाघमारे याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिया ही मंगळवार रात्री आपल्या आई-वडिलांसोबत घरी रात्री झोपली. मात्र पहाटे 3 वाजताच्या सुमारास ती घरात नसल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. यानंतर घरच्यांनी पेण पोलिसांना घटनेची खबर दिली. पेण पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने शोध सुरू केला आणि सकाळी 8 वाजण्याच्या सुमारे धक्कादायक माहिती समोर आली. घरापासून केवळ 100 मीटर अंतरावर शेतात दियाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान संशयित आरोपी किरण वाघमारे याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिया हिच्या मृतदेहाचे पेण उपजिल्हा रुग्णालयात शवच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण अजून समजले नाही. या प्रकरणी पेण पोलीस अधिक तपास करीत आहेत. 8:30 वाजता पोलीस स्टेशन पेणला माहिती प्राप्त झाली की एक रिया सागर वाघमोडे वय 5 वर्षीय मुलगी जे की पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये राहतीये. ते काल रात्री पासून बेपत्ता आहे. त्याचा पत्ता मिळालेला नाहीये. त्या अनुषंगाने आपली पोलीसची सर्च टीम आणि सोबतच डॉग स्क्वॉड तिथे गेला त्यांचा शोध घेण्यासाठी. सगळे जे आदिवासी वाड्यातील लोक आहेत त्यांनी शोध घेतला आणि तिथून अंदाजन 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला तिची बॉडी नग्न अवस्थेत मिळाली. त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेली आहे. डॉक्टरांच्या काय कन्क्लुजन आहे ते आपल्याला समजेल. प्रिलिमिनरी माहिती च्या अनुषंगाने आपल्याला याच्यात जे संशयित आहे किरण भिकू वाघमारे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्याकडे आत्ताची स्टेजवरती पण सफिशियंट एव्हिडन्स आहे की हे जे कृत्य आहे खून प्लस जे काही डॉक्टरांचा असेसमेंट असेल ते त्यांनीच केलेलं आहे.